बहुजन महिला आघाडीची मुंबई प्रदेश अध्यक्ष आज 2 मार्च 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऍबस्टीन फाईल्सच्या संदर्भात जे सध्या जगभरामध्ये धुमाकूळ घातलेला आहे त्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी मोर्चा आयोजित केला होता। विविध संघटना संस्था त्यांनी या आंदोलनामध्ये उपस्थिती दर्शवली होती आणि आपण बघतोय की सोशल मीडियावरती ज्या प्रकारे ऍबस्टीन फाईलच्या संदर्भात अनेक उलगडे होत आहेत आणि इतर देशांमध्ये ज्या ज्या लोकांची नावं त्या ऍबस्टीन फाईल मध्ये आलेली आहेत त्या प्रत्येकावरती कारवाई असेल किंवा त्या प्रत्येकाची चौकशी त्या ठिकाणी लावली जाते। बऱ्याच जणांचे राजीनामे त्या फाईलच्या माध्यमातून घेतले गेलेले होते, पण आज ह्या फाईल मध्ये नरेंद्र मोदी असतील किंवा या देशातले मोठमोठे उद्योजक असतील यांची नावं येताना आपल्याला पाहायला मिळतात। तर हे प्रचंड दुर्दैवी आहे आणि एका शासकीय गॅजेटच्या रेकॉर्डनुसार ह्या भारतातल्या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या तब्बल 3 लाख मुली ह्या बेपत्ता झालेल्या आहेत। तर आमची अशी शंका आहे की ज्या प्रकारे या ठिकाणी जे आपल्याला पाहायला मिळतंय की त्या बेटावरती नेऊन त्या महिलांवरती अन्याय केला, अत्याचार केला, तसाच एक प्रकार ह्या भारतामध्ये किंवा या आपल्या देशामध्ये सुद्धा घडत आहे की काय अशी आम्हाला शंका येते। आणि या ऍबस्टीन फाईल्सच्या संदर्भात ज्या ज्या लोकांची नावं भारतातनं बाहेर आली त्या कुठल्याच व्यक्तीवरती कारवाई केली गेली नाही किंवा त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची चौकशी यंत्रणा लावली गेली नव्हती। तर आमचं हीच मागणी आहे की ह्या लोकांची नावं त्या फाईलच्या संदर्भामध्ये कशामुळे आली, काय कारण होती त्यामुळे त्यांची त्या ठिकाणी नावं आली, हे त्यांनी उघडपणे जाहीर करावं किंवा मग त्यांनी राजीनामे द्यावे। आणि आज याच मागणीसाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई भरामध्ये उतरलो होतो आणि ह्या आंदोलनाला आता मुंबईतनं सुरुवात झालेली आहे आणि जोपर्यंत या फाईलमध्ये असलेल्या लोकांची जोपर्यंत त्यांच्या कारणाचा खुलासा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी असेल किंवा ह्या मुंबई भरातल्या समविचारी संघटना संस्था ह्या गोष्टीचा पाठपुरावा केल्याशिवाय शांत बसणार नाही। विविध विविध ज्या संघटना आहेत त्यांना तुम्ही बोलावलं होतं या कार्यक्रमासाठी, विशेषतः जे विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षांना सुद्धा पत्रव्यवहार झाले होते, तर काय त्यांनी तुम्हाला समर्थन दिलंय या बाबतीत? काही संघटना काही पक्ष स्वतःहून जेव्हा ह्या ऍबस्टीन फाईल्सचं ज्या वेळेला आम्ही त्यांना गांभीर्य समजावून सांगितलं त्यावेळेला त्या पक्षातल्या महिला आघाडीचं असं म्हणणं होतं की हा मुद्दा अशा प्रकारचा आहे की ह्या प्रकरणामध्ये सर्व पक्ष असतील किंवा संघटना असतील आपण त्या सगळ्या बाजूला ठेवून एक भारतीय नागरिक म्हणून आपण ह्या आंदोलनाचा भाग झालं पाहिजे। पण लोकांचा खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आहे। इथल्या विद्यार्थ्यांचा असेल महिलांचा असेल शोषित वंचित घटकातला प्रत्येक व्यक्ती आज या गोष्टीवरती खुलासा मागत आहे आणि सगळ्यांचाच एकंदरीत चांगला प्रतिसाद या आंदोलनाला आम्हाला मिळतोय। विशेषतः काँग्रेस पक्षाची गोष्ट जर केली तर त्यातला कोणी व्यक्ती इथे आपल्या स्टेजवर उभा दिसला नाही आणि बाकी पक्षाचे जे काही मोठे नेते आहेत त्यापैकी सुद्धा आपल्या स्टेजवर दिसला नाही, याचं काय कारण? याची सुरुवात वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे। आता याच्यानंतरची त्यांची भूमिका असेल तर त्यांना खरोखर वाटत असेल की या देशातल्या हुकुमशाही विरुद्ध किंवा अशा ज्या काही घटना आहे याच्यावरती खरोखर वाचा फोडायची असेल तर आता त्यांनी हा कॉल घेतला पाहिजे। मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा जर त्यांच्या पदाधिकाऱ्यांना जाऊन विचारलात की तुम्ही या आंदोलनात का सहभागी नाही झालात तर याचं उत्तर ते चांगलं देऊ शकतात। आमच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण भारतीय समाजाला काय आवाहन करतायत? माझं या ठिकाणी एकच सांगणं आहे की खरं तर जेव्हा ह्या ऍबस्टीन फाईल्सच्या संदर्भामध्ये सर्व जगभरामध्ये खुलासा झाला किंवा हे अशा प्रकारचंही प्रकरण घडलेलं आहे हे जेव्हा कळालं तर त्यावेळेला प्रचंड म्हणजे वाईट वाटलं की अशा प्रकारची क्रूरता कशी कोणाच्या मनामध्ये येऊ शकते। माझं फक्त एकच म्हणणं आहे की जरी पक्ष म्हणून किंवा संघटना म्हणून आम्ही हा कॉल दिला असला पण प्रत्येकाने ह्या आंदोलनामध्ये एक भारतीय नागरिक म्हणून सहभागी झालं पाहिजे, कारण ही वेळ उद्या चालून कुणावरती कशी येऊ शकते याला जर खऱ्या अर्थाने आपल्याला वाटत असेल की हे थांबावं तर प्रत्येकाने भारतीय नागरिक म्हणून ह्या अशा आंदोलनाचा भाग झालं पाहिजे। धन्यवाद।